भाजपकडनं मिशन लोटस राबवलं जाणार। आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर या क्षणी आहेत। प्रवीण जी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। तर आम्हाला अशी बातमी कळतेय की भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या पवित्र्यात पुन्हा एकदा आहे आणि महाविकास आघाडीतले काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत। आपली प्रतिक्रिया याबद्दल? नाही, भारतीय जनता पार्टी धक्का देण्यापेक्षा महाविकास आघाडीमधीलच खासदार आमदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत। याचं कारण आपण जर बघाल तर महाविकास आघाडीचे खासदार ज्या ज्या ठिकाणी आहेत, विशेषतः शरद पवार साहेबांचे वगैरे, तर त्या ठिकाणी आमदार महायुतीचे सर्व ठिकाणी निवडून आलेत। त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि जर आपलं राजकीय भविष्य त्या ठिकाणी त्यांना नीट व्हावं असं वाटत असेल, कारण शेवटी केंद्रात भाजप महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, तर आपल्या लोकसभा क्षेत्रात विकास कामं करणं हा सुद्धा महत्वाचा प्राधान्याचा त्यांच्यासाठी विषय राहणार आहे। अशा वेळेला स्वतःचं राजकीय भविष्य, कार्यकर्त्यांचा आग्रह आणि त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण ज्याच्यासाठी निवडणुका लढवतो तो विकास, आणि जर अशा प्रकारचं जर त्यांची मानसिकता असेल तर निश्चितच पवार साहेबांच्या पक्षातले खासदार अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतात। कारण शेवटी जर आपल्याला विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास त्या ठिकाणी करता येतो। आणि आज केंद्रात मोदी साहेब, राज्यामध्ये देवेंद्रजी, एक भक्कम सरकार महायुतीचं दोन्ही ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या शरद पवार साहेबांचे असतील किंवा महाविकास आघाडीचे खासदार आमच्या नेतृत्वाच्या संपर्कात त्या ठिकाणी राहणं स्वाभाविक आहे। धन्यवाद प्रवीणजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण आत्ताच बोलत होतो प्रवीण दरेकर यांच्याशी। आता यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत आहेत। विद्याताई, आपलं स्वागत आहे। आत्ताच आम्हाला अशी माहिती कळते आणि याबद्दल या माहितीला काही अंशी दुजोरा सुद्धा दिलेला आहे प्रवीण दरेकर यांनी, की महाविकास आघाडीला कुठेतरी भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहे आणि महाविकास आघाडीमधील खास करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातले काही खासदार त्यांच्या संपर्कात आहेत। याबद्दल आपली प्रतिक्रिया? आता भाजपचं केंद्रातलं सरकार हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या लंगड्या कुबड्यांवरती उभं आहे आणि त्यांना कायम भीती आहे की त्या कुबड्या कधीही गळून पडतील आणि आपण दहाणकन पडू। त्यामुळे त्यांच्या टॅक्टिक्स ह्या चालू आहेत, कारण हे लोक आहेत त्यांना नैतिकताच नाहीये बिलकुल। त्यामुळे असे प्रयत्न त्यांच्याकडनं सुरूच राहणार आहेत। आपल्याला माहितीये 50 कोटीचे खोके देऊन 50 लोकांना कसं त्यांनी सुरत मार्गे याला पळवलं आणि नंतर कसं सरकार बनवलं, आणि आता पण ईव्हीएमच्या जोरावर जे मी पुन्हा येईन म्हणणारे लोक आहेत ते आले, ते स्वतःच्या जोरावर आलेले नाही आहेत, ते ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत शपथ घेऊन बसलेले आहेत। पण अशा अनैतिक सरकारचे असे प्रयत्न चालू राहणार आहेत, कारण त्यांना माहिती आता महाराष्ट्रामध्ये आपण सरकार ईव्हीएम वर बसलेलो आहोत, परंतु आता केंद्रामधलं सरकार मजबूत नाहीये, त्यामुळे काही खासदारांची आपल्याला गरज लागेल आणि म्हणून ते अशा प्रकारचे प्रयत्न करतील, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही। म्हणजे विद्याताई, तुम्ही थोडक्यात असं म्हणताय की महाविकास आघाडीमधून आणि खास करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील जे खासदार आहेत किंवा नेते आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम राहतील आणि ते भाजपच्या कुठल्याही या प्रलोभनांना बळी पडणार नाहीत असं म्हणताय आपण? निश्चितच ठाम राहतील, कारण आता ही लढाई आहे आणि ही लढाई ईव्हीएमच्या विरोधात सुद्धा आहे आणि ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। ज्या भ्रष्ट मार्गाने, ज्या अनैतिकपणे हे लोक खरेदी विक्री करतायत, कारण यांच्याकडे प्रचंड पैसा आहे। यांनी नोटा छापलेल्या आहे 2016 मध्ये, आपल्याला माहिती आहे का 17 मध्ये यांनी जे काय नोटबंदी केली त्याच्यातनं प्रचंड, आणि हे गुजरातचे 2 दलाल बसलेले आहेत आणि ते खरेदी विक्री चांगल्या प्रकारे करू शकताय। कालच आपण बघितलं असेल की अदानी 2 तास त्या मुख्यमंत्र्यांबरोबर बसलेले होते। आता धारावी त्यांना विकत घ्यायची आहे, धारावीतल्या कष्टकऱ्यांना त्यांना हाकलून द्यायचंय। हे सगळे प्रकार करण्यासाठीच ते ईव्हीएमचा गैरवापर करून सत्तेत बसलेले आहेत, त्यामुळे यांच्याकडनं काय अपेक्षा करता येत नाही। परंतु
जे नैतिक लोक आहेत, ज्यांना थोडी नैतिकतेचं भान आहे, ज्यांना असं वाटतं की या देशामध्ये हे चाललेलं हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, असे सगळे लोक जे आमच्या मावियाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत ते खासदार निश्चितच एकजूटपणे मावियाच्या पाठीशी उभे राहतील. आणि हे जे चंद्रबाबू नायडू आणि नितीश खरे विद्याताई, धन्यवाद. आपण ज्या पद्धतीने आपलं मत मांडताय इथे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया या संदर्भात दिली आहे, पाहूया. वारंवार ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल, तसाही लोकशाही आहे कुठे? अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे. हे काय आता लपून राहिलं नाही. माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे. अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.